नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे दर्शन माणुसकीचे. मनात प्रश्न निर्माण झालाच असेल, कोण दर्शन देते, कोणती माणुसकी आणि कोण माणुसकी दाखवते आणि कशासाठी दाखवते. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण बघूया. तर झालंय असं की कोल्हापूरच्या रस्त्याने एक घोडागाडी जाते आणि ती घोडागाडी बघितल्यानंतर ते चित्र एक विदारक आहे की एक क्लेशदायक आहे किंवा दुःखदायक चित्र आहे, मनाला वेदना होणारं चित्र आहे. तुम्ही म्हणाल असं काय येते घोडागाडीचं चित्र की जे मनाला वेदना होत आहेत किंवा मनाला दुःखद यातना होत आहेत. तर मित्रांनो, ज्यांना हृदय आहे, ज्यांच्याकडे भावना आहेत, संवेदना आहेत, अशा माणसांना मात्र नक्कीच वेदना किंवा विदारक हे चित्र दिसेल. मी बोलतोय ते खरं की खोटं, तुम्ही हा व्हिडिओ बघा. मित्रांनो, बघितलं मी म्हटलं की हे चित्र जे घोडागाडीचं दिसते रस्त्याने जातानाच, हे विदारक चित्र आहे, वेदनादायक आहे की नाही, तुम्ही मला सांगा. मी म्हणतोय ते खरं आहे, अगदी बरोबर आहे ना, अगदी बरोबर आहे. तर मित्रांनो, हे जे चित्र दिसते आपल्याला, याच्यामध्ये एक महिला एका घोडागाडीचं जू हातात घेते, दुसऱ्या बाजूला एक घोडा आहे आणि ती रस्त्याने चालली. तिचा मालक पाठीमागून रस्त्याने जातोय आणि त्यांचं जे काही संसाराचं जे काही सगळे पसारा आपण म्हणूया किंवा सामान जे आहे त्यांचं, ते सामान सगळं त्या गाडीवर लादलेलं आहे. हे बघितल्यानंतर मनामध्ये नाना प्रश्न निर्माण झाले असतील तुमच्या, जसे माझ्या मनामध्येही निर्माण झाले. कारण काय, तर जर या मंडळींकडे घोडा दुसरा नाहीये तर ह्यांनी एकच घोडा जुंपलाय आणि एका बाजूला महिला हातात घेऊन चालली, असं का केले. आणि आपल्याला माहिती आहे, बैलगाडी जर असेल तर त्या बैलगाडी दोन बैलाची असते किंवा एका बैलाची असेल तर त्याला ती सिस्टीम बनवलेली असते. तसंच घोडागाडी असेल, दोन घोड्यांची असेल तर दोन घोडे लावलेले जातात, किंवा त्या ठिकाणी एक घोडा असेल तर एक घोडा जुंपला जातो. परंतु या ठिकाणी दोन घोड्याचीच ही घोडागाडी आहे, परंतु या ठिकाणी मात्र एका बाजूला महिला तर एका बाजूला शेंगरू जुंपलेलं आहे, म्हणजे घोड्याचं लहान कमी वयाचं घोडाच. मग असं का झालंय. तर मित्रांनो, याच्या मागची हकीकत अशी आहे की हे जे काही जोडपं आहे, गरीब जोडपं आहे, असहाय्य जोडपं आहे, आपल्या पोटा पाण्याची खळगी भरण्यासाठी पंढरपूरवरून कोल्हापूरला येते आणि मध्येच रस्त्यामध्ये एका ठिकाणी काही मंडळी असं म्हणतोय, कारण त्यांना माणूस तर म्हणता येणार नाही, कारण चोरी करणं हा दुर्गुण आहे. माणसातला दुर्गुण चोरी करणं हा माणसातला दुर्गुण आहे. आणि अशा दुर्गुणी माणसांनी या असहाय्य माणसांना त्या ठिकाणी लुटलंय आणि त्यांच्याकडे असलेला जो काही पैसा अडका आहे तो काढून घेतलाय. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे असलेला दुसरा जो काही घोडा किंवा जे शिंगरू आहे हे सुद्धा घेतलंय आणि ह्या माणसांना सोडून दिले. आणि म्हणून ही असहाय्य झालेली मंडळी आता एका बाजूला महिला तुम्हाला दिसते तर दुसऱ्या बाजूला घोडा, आणि ते रस्त्याने जात आहेत. आता हे करणारी मंडळी जर बघितली मित्रांनो, तर ही या जी चोरी केली ज्या माणसाने, ही माणसं, यांना माणसं म्हणणंच योग्य नाही, हे अयोग्य ठरणार आहे. कारण अशी कृती करणारी माणसं ही हैवान आहेत. माणसातला काळिंबा फासणारी ही माणसं किंवा माणुसकीला काळिंबा फासणारी असे हे हैवान माणसातले हैवान आहे असं यांना म्हणावं लागेल. परंतु त्यांनी त्यांचं काम केलंय.
म्हणजे काय, तर चोरी कोणाची केली, एका असहाय्य जोडप्याची चोरी केली. त्यांच्याकडे असलेली तुझ पुंजी म्हणजे एक घोडा आणि त्यांच्याकडे असलेला थोडासा पैसा अडका तो काढून घेतलाय आणि हे असहाय्य झालेली मंडळी रस्त्याने जात आहेत. मग असं केल्यानंतर जी मंडळी रस्त्याने यांना पाहतायत, तर काही लोक फक्त पाहतायत, त्यावर काय केलं पाहिजे किंवा आपण याबद्दल काय मदत केली पाहिजे किंवा यांना काय विचारपूस केली पाहिजे, असं प्रत्येकाच्या मनामध्ये येणं गरजेचं आहे. कारण ही असहाय्य मंडळी आहेत. आणि मित्रांनो, एखाद्याला जर मदत करायचीच असेल आपल्याला, तर ती मदत किती छोटी किती मोठी किंवा कशाची मदत हा भाग नसतो. तर ती मदत करणं किंवा समोरचा माणूस जो अडचणीत आहे त्याला जी काही गरज आहे त्या गरजवंताची गरज भागवणं किंवा एखाद्या माणसाला जी दुःख आहे ते दुःख सारणं किंवा त्याच्यावर असलेलं संकट बाजूला करणं, मग ते कुठल्याही पद्धतीने असेल, त्याला आपण ती मदत करणं असं म्हणतो. आणि हे मदत कोण कोणाला करतंय, तर माणसंच माणसाला मदत करतायत. आणि आपण असं म्हणतोच ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, म्हणजे एकमेकाला माणूस माणसानेच सहाय्य करायचंय आणि चांगल्या गोष्टी घडवायच्या. परंतु इथे जर बघितलं तर लुटणारी ही माणसंच आहेत, पण ती हैवान आहेत. आणि ही मंडळी आता असहाय्य मंडळी रस्त्याने जात आहेत. आणि मित्रांनो, त्या जर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये एक तरुण दिसतोय की ज्याची दाढी वाढलेली आहे, ज्याच्या डोक्यावर टोपी आहे, आणि हा तरुण आहे यासर मुल्ला, असं या तरुणाचं नाव आहे. आणि हा मध्यमवर्गीय तरुण आहे. हा माणूस ज्यावेळेस हा यासर मुल्ला ह्या जोडप्याची चौकशी करतो किंवा सगळी माहिती विचारतो, त्यावेळेस त्यांच्याकडून जो मागील वृत्तांत त्यांना सांगितला जातो, तो सांगितल्यानंतर माझं त्याच्या द्रव पाझरतं किंवा त्याच्या हृदयाला वेदना होतात. आणि तो यांना मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आपण यांना मदत केली पाहिजे या भावनेनं आपल्या घरी असलेलं एक शिंगरू, म्हणजे त्यांच्याकडे जसा एक घोडा कमी वयाचा घोडा आहे तसंच याच्याकडे पण एक घोडा आहे, तो त्यांना आणून देतो. आणि त्यांना तो घोडा दिल्यानंतर तोही कसा देतो, तो मुक्त मध्ये देतो. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाले याच्याकडे जास्त होतं का, घोडे जास्त आहेत का, तर नाहीये. हा सुद्धा मध्यमवर्गीयच आहे. आणि याच्याकडे हे घोडा किंवा सिंगरू असण्याचं कारण काय, तर कोल्हापूरमध्ये हा राहणारा युवक, याला सुद्धा ह्या घोडागाडीचा किंवा टांग्याचा नाद आहे, म्हणून याच्याकडे सिंगरू आहे. आणि मदत ही कुठल्याही प्रकारे आपल्या सदसद विवेक बुद्धीला विचारून मदत ही आपली योग्य ठिकाणी चालली, ती मदत योग्य ठिकाणी जात असेल तर कुठलाही मागचा पुढचा विचार न करता हा तरुण आपलं शिंगरू त्यांना देतो आणि त्यांना जायला सांगतो. हे बघितल्यानंतर असं वाटतं की लुटणारे कोण होते माहीत नाही आपल्याला, परंतु मदत करणारा मात्र या ठिकाणी माणूस आहे. आणि तोही माणूस एका चांगल्या भावनेनं मदत करतोय. म्हणून मित्रांनो, कोणतीही मदत असेल, मग तुम्ही एखाद्या माणसाला ज्या गोष्टीची गरज आहे, म्हणजे आपल्या समाजात जर आजूबाजूला बघितले तर आंधळी असतील, लंगडी असतील, असहाय्य माणसं असतात. काहींना कपड्याची गरज असते, काहींना पैशाची गरज असते, काहींना अन्नाची गरज असते. ज्या माणसांना ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही कोणताही विचार न करता, कारण एखाद्याला जर द्यायचं म्हणलं तर माणसं म्हणतात आपण फुकट कसं द्यायचं, 10 वेळा विचार करतात. परंतु जर आपली सद विवेकबुद्धी जागी असेल, सद्भावना आपल्या मनामध्ये असेल किंवा आपल्या मनामध्ये जर सद्गुण असेल किंवा माणुसकी असेल, तर कुठलाही विचार न करता जे आपल्याकडं आहे ते देऊन जर समोरच्याची गरज भागत असेल तर ते देणं म्हणजेच ही माणुसकी आहे. आणि हे कोण करू शकतं, तर तो फक्त माणूसच करू शकतो. आणि जर आपल्याला आपण माणूस आहोत हे दाखवायचं असेल तर आपल्याला एखाद्यावर असलेलं संकट जर आपण दूर करू शकत असू, त्याला आपल्याकडे असलेली वस्तू कुठली देऊन किंवा त्याला जी गरज आहे ती देऊन किंवा त्याच्या सहयोग देऊन जर त्याचं दुःख निवारण करत असू, तर ही आपली त्याला मदतच होईल.
मित्रांनो, आणि अशी मदत एकमेकांना करणं हा माणसाचा धर्म आहे, माणसाचा धर्म आहे किंवा माणुसकीचा तो धर्म आहे, मानवाचा ती स्वभाव गुणधर्म आहे आणि तो माणसाने पाळला पाहिजे. मग इथे जो काही हा यासर मुल्ला आहे, या यासर मुल्ला बघितला तर हा मुस्लिम आहे आणि आपल्या भारत देशामध्ये सगळीकडे हिंदू मुस्लिम याच्यावर चर्चा असते. कोण म्हणतं मुस्लिम खतरे में तर कोण म्हणतं हिंदू खतरे में. त्या मंडळीचं सोडून द्या, परंतु या ठिकाणी एक मुस्लिम कोणताही मागचा विचार न करता हिंदू जे जोडपं दिसतंय ते हिंदू जोडपं आहे आणि या हिंदू जोडप्याला आपलं शिंगरू देतो आणि त्यांना सढळ हाताने मदत करतो आणि तो आपल्याला जे दर्शन देतो ते माणुसकीचं दर्शन देतो. म्हणून मित्रांनो, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कोणी काहीही असेल, जी माणसं आहेत, आपण सर्व माणसं आहेत आणि आपण एकमेकाची माणुसकीच्या नात्यानं एक आहोत. म्हणून कोणताही धर्म, कोणतीही जात न मानता एकमेकाला ज्यावेळेस मदत करायची गरज पडेल त्यावेळेस मागचा पुढचा विचार न करता आपल्याकडून जर ती मदत देऊ शकत असाल तर ती देणं म्हणजेच माणुसकीचं दर्शन घडवणं किंवा माणुसकीचं दर्शन दाखवण्यासारखं आहे. कारण माणसाकडे, माणसाचा स्वभाव किंवा मानवाचा जो स्वभाव बघितला तर हा एकमेकाला मदत करून किंवा एकमेकाला अडचणीत असलेल्या माणसाला मदतीचा हात करून त्याचं दुःख निवारण्याचं आहे. आणि मित्रांनो, हे जात धर्म पंथ हे काहीही नाहीये. माणूस जसा जन्मला तसा तो जर पाठीमागं बघितलं आपण तर एकच असेल, परंतु आता जर एक बघितलं गावामध्ये वेगवेगळी मंडळ असतात, गणेश मंडळ असतील, कोणत्या देवीचे मंडळे असतील, हे कशी तयार होतात. सुरुवात जर बघितली तर एकत्रच असतील, परंतु नंतर मात्र काही मंडळी एकामध्ये एक एक विचार निर्माण होतो आणि तो विचार जर त्या ग्रुपमध्ये जर पटायला लागला तर त्यापासून तो ग्रुप मोठा मोठा होत जातो. अशा पद्धतीने वेगवेगळी धर्म तयार झाली, परंतु मूळचा जर धर्म बघितला तर माणसाचा मानव धर्म आहे आणि तो मानव धर्म म्हणजेच माणसाला एकमेकाला मदत करण्याचा आहे. तो त्याचा गुणधर्म आहे, त्याचा तो स्वभाव आहे आणि असा स्वभाव माणसामध्ये असेल तर मग तो कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, त्याने काहीही फरक पडत नाही. मग ती मदत छोटी असे, मोठी असो, कशीही असो, ती मदत देताना माणसाने कोणताही विचार न करता सढळ हाताने किंवा आपल्या मदतीने जर समोरच्याचं दुःख निवारण होत असेल तर ते देणं हे त्या माणसाचं कर्तव्य आहे. आणि तो माणूस जर ते कर्तव्य पार पाडत असेल तर तो त्याच्या स्वभावाचं किंवा माणुसकीचं दर्शन दाखवतोय. आणि मित्रांनो, या ठिकाणी एक हिंदी चित्रपटातलं गाणं आहे की ना तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. माणसाने ना हिंदू बनलं पाहिजे ना मुसलमान बनलं पाहिजे. माणूस हा माणसाची औलाद आहे, म्हणजे माणूसच आहे, तर त्याने माणूसच बनलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी हा जो काही यासर मुल्ला आहे तो या सहाय्य जोडप्याला सहाय्य करून दर्शन दाखवतोय, तो माणुसकीचं. म्हणून या व्हिडिओला मी कॅप्शन दिलं होतं, दर्शन माणुसकीचे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.